नाशिकमध्ये कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलंय। नाशिक शहराच्या 2 वेगवेगळ्या भागात कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। नाशिकच्या अंबड आणि जेल रोड परिसरात कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। हातामध्ये कोयते नाचवत वाहनांवर आणि नागरिकांवर यावेळी हल्ला करण्यात आलाय। अंबडमध्ये पार्किंगमध्ये घुसून कोयत्यानं वाहनांची नासधूस केली आहे, तर जेल रोड भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणावरती सुद्धा हल्ला करण्यात आला। कोयता गँगच्या वाढत्या हल्ल्यांनी नाशिककर मात्र संतप्त झाले। अंबड आणि जेल रोड परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातलाय, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतो। अंबड आणि जेल रोड परिसरात कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलंय। नाशिकमधली दृश्य तिकडे गेले तर एका माणसाला मारलाय, तिथे चाकू लागलाय त्याला। तो माणूस तो बिचारा गरीब होता, तो निघून गेला। तर समोर इथे बिल्डिंगचे आपले काय म्हणतात ते टाकीचे खाली, ते टाकीचे खाली आहे ना, ते त्या माणसाला भाडेकरीला मारलं। तो भाडेकरी आहे ना म्हणजे बेशुद्ध झाला, त्याला खूप ब्लड, म्हणजे उभा राहायला सुद्धा जागा नव्हती त्याला, म्हणजे त्याला उचललं नेऊन गेले। पण परत दुसऱ्या माणसाला त्याचा कान कापून टाकला। परत तिथून जर निघाले तर ह्या बिल्डिंग मध्ये घुसले, तर या बिल्डिंग मध्ये घुसले तर ह्या गाड्या तोडून टाकले। तर नाशिकमधला हा संपूर्ण प्रकार आता समोर आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरणकडे मी जाणार आहे। किरण, आपण पाहतोय नाशिकमध्ये खरं तर कोयता गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढले। अंबड आणि जेल रोड परिसरात कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? खरं तर नाशिकमध्ये एकूणच जर बघितलं तर कोयता गँगची दहशत नाशिक पोलिसांनी मोडीत काढलेली होती, मात्र पुन्हा एकदा या कोयता गँगने डोकं वर काढलेले आहे। एकाच दिवशी नाशिकच्या 2 भागांमध्ये या कोयताधारी गुन्हेगारांनी अक्षरशः या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर थेट वाहनांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करत एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर जे नागरिक अडथळा निर्माण करतील या सगळ्या दरम्यान त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न या सगळ्या कोयताधारी गुन्हेगारांकडून करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून हे कोयता गँगचं प्रमाण नाशिकमध्ये रोखण्यामध्ये नाशिक पोलिसांना यश आलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा अशा स्वरूपाच्या ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्यांनी एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय, कठोर कारवाईची मागणी केली जाते। महत्वाची बाब म्हणजे हे कोयताधारी गुन्हेगार जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेले आहे। त्यामुळे पोलिसांना शोध घेणं हे सोपं असलं तरी त्यांच्या मुसक्या आवळणं हे अधिक आव्हानात्मक असणार आहे। आणि त्यामुळे या सगळ्या काळामध्ये नाशिक पोलीस यांना कशा पद्धतीने धडा शिकवतात हे बघणं महत्वाचं असेल। करण, नक्कीच किरण, आगामी काळात या संदर्भात काय कायदेशीररित्या कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।